ज्या घरात या 3 लोकांचा प्रभाव असतो त्या घराचा सर्वनाश होतो. मित्रांनो, तुम्ही लोक कदाचित हे जाणत नसाल की कोणत्या लोकाच्या घराचा विनाश लवकर होतो, कोणत्या लोकाच्या घरात गरिबी लवकर येते आणि कोणत्या लोकाच्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले की ज्या घरात या 3 लोकांचा प्रभाव असतो त्या घराचा निश्चितच सर्वनाश होतो आणि अशा कुटुंबातील लोक सदैव गरिबीच्या दलदलीत फसत चालतात. एकदाची गोष्ट आहे. भगवान भोले बाबा आणि माता पार्वती आकाशलोकात भ्रमण करत होते. भगवान भोले बाबा म्हणाले, हे देवी पार्वती, पृथ्वी लोकात ज्या घरात या 3 लोकांचा प्रभाव असतो त्या घराचा सर्वनाश होतो आणि त्या घरात दारिद्र्यता येते. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, हे स्वामी, आपण सांगा की ते कोणते 3 लोक आहेत. आमच्या हृदयात जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे देवी, आम्ही तुम्हाला आज एक प्राचीन काळातील कथा सांगतो, जी ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की ते कोणते 3 लोक आहेत ज्यांच्या प्रभावाने घराचा सर्वनाश होतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की या कथेला आणि कहाणीला ऐकण्यापूर्वी जर तुम्ही भगवान शिवांचे सच्चे भक्त असाल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलचा पर्याय निवडा, ज्यामुळे आपल्याला आमचा व्हिडिओ सर्वात आधी मिळेल आणि आपण सर्व प्राचीन कथा आणि कहाण्यांशी जोडलेले राहाल. मित्रांनो, मग भगवान भोले बाबा माता पार्वतीला कथा सांगताना म्हणाले, हे देवी पार्वती, प्राचीन काळची गोष्ट आहे. एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी मोठा धनवान व्यक्ती होता. त्याच्या घरात अन्नधान्याची कोणतीही कमतरता नव्हती. व्यापाराचा एक मोठा सुंदर मुलगा होता आणि व्यापारी आपल्या मुलावर खूप प्रेम करत होता. व्यापारी आणि त्याच्या पत्नीला विवाहानंतर अनेक वर्षांनी संतान प्राप्ती झाली होती आणि ते दोघे आपल्या संतानावर खूप जास्त प्रेम करत होते. व्यापारी प्रत्येक काम आपल्या मुलाला विचारूनच करत असे. व्यापाराचा मुलगा अजून लहान होता, परंतु प्रेमाने आंधळा झालेल्या व्यापाऱ्याने ते सर्व काही केले जे त्याचा मुलगा म्हणत असे. जर मुलगा एखादे चुकीचे काम करण्यासाठीही सांगत असे तर व्यापारी तेही करून टाकत असे. व्यापारी हे पाहत नव्हता की त्याचा मुलगा अजून लहान आहे आणि त्याला एवढे मोठे निर्णय घेण्याची समज नाही, परंतु मुलाच्या प्रेमात तो अन्य व्यापारी आणि त्याची पत्नी आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट डोक्यावर घेत असत. व्यापाराचा मुलगा जे काही मागत असे व्यापारी ते त्याला आणून देत असे. मित्रांनो, मग पुढे भगवान भोले बाबा कथा सांगताना म्हणाले, हे देवी पार्वती, त्या व्यापाराच्या घराबाहेर एक झाडावर अनेक वर्षापासून एक कबूतर राहत होते. ते कबूतर त्या व्यापाराच्या घराबाहेर अनेक वर्षापासून राहत होते आणि व्यापाराच्या घराला चांगलेच ओळखत होते. व्यापारीही त्या कबुतराला ओळखत होता आणि त्याची सेवा करत होता. त्याला दाना पाणी खाण्यासाठी देत होता. ते कबूतर हे पाहून मोठे चिंतित राहत होते की व्यापारी आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देत आहेत आणि व्यापाराचा मुलगा ज्या वस्तूची जिद्द करतो व्यापारी ती आणून देतो. एक दिवस कबूतर त्या झाडावर बसून हे सर्व पाहत होते. तेव्हा ते व्यापाऱ्याला म्हणाले, हे व्यापारी, तू आपल्या मुलाच्या प्रेमात इतका आंधळा होऊ नये. तुझी ही चूक तुला पुढे जाऊन खूप भारी पडेल. तेव्हा व्यापारी म्हणाला, अरे कबूतर, तू नाही जाणत, माझा मुलगा स्वतः भगवानांचा रूप आहे. इतक्या मौनानंतर मला मुलगा प्राप्त झाला आहे. आता तू जसे सांगेल तसेच मी करेन. तेव्हा कबूतर म्हणाले, अरे पुत्रप्रेमाने अंधा व्यापारी, तुला माझी गोष्ट समजत नाहीत. मी तुला एका कहाणीच्या माध्यमातून माझी गोष्ट समजावतो. मित्रांनो, मग कबूतर आपली गोष्ट सुरू करते आणि म्हणते, हे व्यापारी, प्राचीन काळची गोष्ट आहे. एका गावात एक सेठ राहत असे. तो सेठ मोठा भोळाभाबडा व्यक्ती होता. त्या सेठला 3 मुलगे होते. सेठ आपल्या 3 मुलांसोबत घरात आरामात राहत होता. सेठने आपल्या सर्व मुलांचे विवाह केले होते आणि त्याच्या 3 सुना त्याची खूप सेवा करत होत्या. सेठच्या लहान सुनेच्या घरात येण्यानंतर सेठचे घर मोठ्या सुखाने चालले होते. सेठचा व्यापारही खूप चांगल्या प्रकारे चालत होता. लहान सुनेच्या येण्यानंतर सेठच्या घरात अन्न आणि धान्याची कोणतीही कमतरता नव्हती आणि घराचे वातावरण मोठे शांतीपूर्व होते. त्यांच्या घरात कधीही कोणतीही भांडणतंटा होत नव्हता. सेठचे सर्व मुले
एकत्र मिळून राहत होते आणि सेठच्या सुनाही आपसात मोठे प्रेम करत होत्या. चारही सुना मिळून एकत्र जेवण बनवत होत्या आणि आपल्या पती आणि सासऱ्याला खाऊ घालत होत्या. सेठचा व्यापारही खूप चांगल्या प्रकारे चालला होता. तिन्ही मुलं व्यापाराला मोठ्या चांगल्या प्रकारे सांभाळत होते. सेठ विचार करत असे की आता तर त्याचे जीवन यशस्वी झाले आहे. घरात तिन्ही सुना मोठ्या प्रेमाने राहत आहेत आणि त्याचा व्यापार त्याची 3 मुले मोठ्या चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. अन्नधान्याची घरात कोणतीही कमतरता नाही असे विचार करून सेठ मोठ्या सुकुनाची झोप घेत असे. मित्रांनो, सेठचे इतकं चांगलं जीवन पाहून गावातील इतर लोक सेठला मत्सर करू लागले होते. गावातील सर्व लोक विचार करत होते की हा सेठ तर मोठा सुखी आहे, याचे जीवन मोठ्या आरामाने कटत आहेत आणि याच्या जीवनात कोणतेही दुःख क्लेश नाहीत. मित्रांनो, पुढे कबूतर म्हणते, हे व्यापारी, अनेकदा मनुष्य दुसऱ्याच्या प्रगतीने मत्सर करतो. ज्या प्रकारे खेकडे एकमेकांचा पाय पकडून कोणालाही पुढे जाऊ देत नाहीत, त्याचप्रकारे मनुष्यही कोणाला पुढे जाताना पाहून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. मनुष्य आपल्या प्रगतीने जितका आनंदी होत नाहीत, त्यापेक्षा जास्त तो दुसऱ्यांच्या प्रगती पाहून दुःखी होतो. आता जेव्हा सेठ प्रगती करत होता तेव्हा गावातील सर्व लोक त्याच्याशी मत्सर करू लागले होते. कोणीही सेठशी सरळ तोंडाने बोलत नव्हते. सर्वजण विचार करत होते की कशा प्रकारे सेठचे जीवन क्लेशाने भरून टाकावे आणि त्याची खुशी दुःखात बदलावी. मित्रांनो, याच विचाराने गावातील लोक सेठच्या कुलपुरोहिताकडे जातात आणि म्हणतात, अरे पुरोहितजी, तुम्ही येथे सुकी रोटी खात आहात आणि तिकडे तुमचा धनी शेठ मोठ्या आरामाने पक्वान खात आहेत, आपल्या सुनेच्या हातचे स्वादिष्ट जेवण करत आहेत. तेव्हा पुरोहितजी म्हणाले, तुम्ही लोक काय म्हणत आहात? मला गोष्ट समजत नाही. तेव्हा गावातील लोक सांगतात, पुरोहितजी, तुमचे जीवन तर तुमच्या यजमानावरून चालते, परंतु तुमचा यजमान तर मोठा सुखी आहे, त्याच्या जीवनात कोणताही क्लेश नाही. आठवा, तुमच्या या यजमानाने तुम्हाला शेवटचे कधी आपल्या घरात बोलावले होते? जर तो तुम्हाला आपल्या घरात बोलवणार नाहीत आणि तुमच्याकडून हवन पूजन करवणार नाहीत, तर भला तुमची रोटीरोजी कशी चालेल? तुमचे घर कसे चालेल? मित्रांनो, कुलपुरोहिताला गावावाल्यांची गोष्ट समजत होती. तोही विचार करत होता की गोष्ट तर खरी आहे. सेठने बराच काळ मला आपल्या घरात बोलावले नाहीत आणि त्याचे जीवन मोठ्या सुखाने कटत आहे. अशा प्रकारे तर माझी बायको मुले भुकेने मरतील. कुलपुरोहित म्हणतो, अरे भाऊ, तुमची गोष्ट तर पूर्ण सत्य आहे. सेठ तर मोठा धनवान बनला आहे. त्याचा व्यापारही मोठ्या वेगाने पुढे जात आहे. त्याचे 3 मुलं मोठी मेहनत करतात आणि त्याच्या 4ही सुना मिळून मोठ्या प्रेमाने आपले जीवन व्यतीत करत आहेत. त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा क्लेश नाही. तेव्हा गावातील लोक म्हणतात, पुरोहितजी, जर तुम्हाला आपले घर चालवायचे असेल आणि सुखाने जीवन जगायचे असेल तर तुम्हालाही काहीतरी असेच करावे लागेल, ज्यामुळे तुमच्या यजमान शेठच्या जीवनात काही क्लेश येतील, त्याच्या घरात भांडण तंटा होईल. तेव्हा तो तुम्हाला हवन पूजनासाठी आपल्या घरात बोलावेल आणि तुम्हाला धन मिळेल. जर असेच चालले तर तुम्ही एक दिवस गरीब होऊन भीक मागावी लागेल. इतके म्हणून गावातील सर्व लोक कुलपुरोहिताच्या घरून निघून जातात. आता इकडे तो कुलपुरोहित मोठ्या चिंतेत बुडतो आणि विचार करतो की आता मी असे काय करू शकतो ज्यामुळे सेठच्या घरात भांडण तंटा सुरू होईल, त्याचा व्यापार बंद पडेल, तेव्हा तो मला हवन पूजनासाठी आपल्या घरात बोलावेल. असे विचार करून तो कुलपुरोहित एक साधू महाराजांच्याकडे जातो आणि म्हणतो, हे स्वामी, माझी मदत करा. माझ्या गावात माझा यजमान आहे जो एक शेठ आहे. शेठ मोठे सुखी जीवन जगत आहेत. त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा क्लेश नाही. परंतु ज्या प्रकारे चोरांचे जीवन लापरवाह लोकांवर चालते, ज्या प्रकारे राजाचा जीव भांडर करणाऱ्यावर चालते, त्याचप्रकारे पुरोहित आणि पंडिताचे जीवन आपल्या यजमानावर चालते. जर यजमानाच्या घरात कोणतेही दुःख तकलीफ नसेल आणि तो आम्हाला बोलावणार नाही तर आमचे जीवन कसे चालेल? आम्ही धन कसे कमावू? आम्ही तर भुकेने मरू. तेव्हा साधू महाराज म्हणतात, अरे पुरोहितजी, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सांगा की काय तकलीफ आहे? तेव्हा पुरोहित म्हणतो, हे महाराज, मी इच्छितो की सेठच्या जीवनात काही क्लेश येऊ लागोत, त्याच्या घरात भांडण तंटा होऊ लागोत, त्याच्या व्यापारातही काही कमी येऊ लागोत. तेव्हा तो मला हवन पूजनासाठी आपल्या घरात आमंत्रण देईल. पुरोहिताच्या गोष्टी ऐकून साधू महाराज म्हणतात, हे पुरोहितजी, तुमचे काम तर मोठे छोटेसे आहे. मी तुम्हाला आता सांगतो की सेठच्या जीवनात इतकी सुख आणि समृद्धीचे कारण काय आहे.
आता साधू महाराज आपल्या दिव्य दृष्टीने डोळे बंद करून पाहतात. काही वेळानंतर साधू महाराज डोळे उघडून म्हणतात, पुरोहितजी, शेठच्या पुढे जाण्याचे कारण त्याच्या घरात आलेली लहान सून आहे. शेठची लहान सून साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे. ती मोठी संस्कारी आणि बुद्धिमान स्त्री आहे. जेव्हापासून ती शेठच्या घरात आली तेव्हापासून शेठच्या घरात सर्व काही चांगले होत आहे आणि त्याचे जीवन सुखाने कटत आहे. अशी स्त्री ज्या घरात राहते ते घर खूप फुलते फळते. तेव्हा पुरोहित म्हणतो, हे स्वामीजी, जर असे असेल तर याचा काही मार्ग असेल का, ज्यामुळे शेठच्या घरात भांडणतंटा होऊ लागेल आणि त्याचा व्यापार थंड पडेल. तेव्हा साधू महाराज म्हणतात, हे पुत्र, तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे. तुम्ही शेठच्या घरात जा आणि त्याला सांगा की, शेठजी, मला तुमच्या शेतातून एक हिरवा बांबू द्या आणि मग तुम्ही तो हिरवा बांबू घेऊन आपल्या घरी आणून ठेवा. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा काही दिवसातच शेठ निर्धन होईल. त्याच्या घरात भांडण झगडे होऊ लागतील. त्याच्या सुनांचा आपसात झगडा होईल आणि त्याचे जीवन क्लेशांनी भरून जाईल. तेव्हा तो तुम्हालाही हवन पूजनासाठी निश्चित बोलावे. मित्रांनो, साधू महाराजांच्या गोष्टी ऐकून कुलपुरोहित साधू महाराजांना धन्यवाद देऊन आपल्या घरी जातो. तेव्हा विचार करतो की उद्या सकाळीच मी शेठच्या घरी जाईल आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू मागून घेईन. जेव्हा दुसरा दिवस येतो तेव्हा सकाळी लवकर उठून कुलपुरोहित शेठच्या घरी पोहोचतो. शेठच्या घरी पोहोचल्यावर पुरोहित आवाज देतो. आज शेठ आराम करत होता. शेठ बाहेर येऊन पाहतो तर तो आपल्या कुलपुरोहिताचेच मोठे स्वागत करतो. शेठ पुरोहिताचे मोठे आदर सत्कार करतो आणि त्याला आत बसवतो. शेठ म्हणतो, सांगा पुरोहितजी, आज इतक्या दिवसांनी तुम्ही आमच्या घरी कसे आले? तेव्हा कुलपुरोहित म्हणतो, शेठजी, मी फक्त इथून जात होतो तर विचार केला तुमच्याशी भेट घेऊन जावे. आता पुरोहित आपल्या गोडगोड बोलण्याने शेठला फसवतो आणि काही वेळ बोलून म्हणतो, हे शेठजी, मला तुमच्या शेतातून एक हिरवा बांबू हवा आहे. काय तुम्ही मला देऊ शकता? तेव्हा शेठजी म्हणतात, अवश्य पुरोहितजी, तुम्ही इतकी छोटीशी वस्तू मागितली आहे, आम्ही आता तुम्हाला आणून देतो. शेठजी आपल्या शेतात जातात आणि एक बांबूचा तुकडा तोडून घेऊन येतात. तेव्हा शेठजींची लहान सून आपल्या सासऱ्याला येताना पाहून धावत धावत येते आणि म्हणते, बाबा, तुम्ही हा बांबूचा तुकडा का घेऊन आला आहात? शेठ सांगतो, सुनबाई, पुरोहितजी आपल्या घरी आले आहेत आणि ते इच्छितात की आम्ही त्यांना आपल्या शेतातून एक हिरवा बांबूचा तुकडा आणून द्यावा, म्हणून त्यांना देण्यासाठी आम्ही हा तुकडा घेऊन आलो आहोत. तेव्हा ती लहान सून म्हणते, बाबा, तुम्ही हा बांबूचा तुकडा पुरोहितजींना अवश्य द्या, परंतु त्याआधी काही वेळासाठी हा बांबूचा तुकडा मला द्या. मी त्याला थोड्या वेळाने आणून तुम्हाला देते. मग शेठजी आपल्या लहान सुनेला तो बांबू देतात आणि निघून जातात. इकडे शेठजीची लहान सून बांबूमधून काही हिरवी पाने तोडून आपल्या घरात बांधलेल्या काळ्या गाईला खाऊ घालते आणि नंतर तो बांबू घेऊन आपल्या सासऱ्याला देते. आता शेठ हिरवा बांबू पुरोहितला देतो आणि म्हणतो, घ्या पुरोहितजी, तुम्ही हिरवा बांबू मागितला होता आणि हा आहे बांबू, तो तुम्ही घेऊन जा. तेव्हा तो पुरोहित मोठा आनंदी होतो आणि विचार करतो की आता तर शेठच्या घरातील मी सर्व खुशी घेतली आहेत. पुरोहित आपल्या घरी परत जातो आणि बांबूचा तुकडा घेऊन विचार करतो की काही दिवसात शेठ मला आठवेल, कारण त्याच्या घरात भांडणतंटा आणि गृहकलह होईल. तेव्हा मी हवन पूजन करून चांगले पैसे मागेन. असे विचार करून तो कुलपुरोहित मोठा प्रसन्न होत होता. आता पुरोहित वाट पाहू लागला की कधी शेठचे बोलावणी येईल आणि मी जाऊन शेठच्या घरात हवन पूजा करेन. मित्रांनो, परंतु वाट पाहत पाहत 1 महिना उलटतो, 2 महिने उलटतात आणि 3रा महिना देखील उलटतो. आता पुरोहित थकला होता. एक दिवस कुलपुरोहित पुन्हा साधू महाराजांच्या कुटीमध्ये जातो आणि म्हणतो, हे महाराज, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी शेठकडून त्याच्या शेतातून हिरवा बांबू मागून घेतला होता, परंतु 3 महिने उलटले आहेत आणि अजूनही शेठने मला कोणतेही बोलावणे पाठवले नाही. तो मोठ्या आरामाने आणि सुखाने आपले जीवन व्यतीत करत आहे. त्याच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख तकलीफ नाही. तेव्हा साधू महाराज डोळे बंद करून आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात आणि म्हणतात, अरे पुरोहितजी, मी तुम्हाला सांगितले होते की शेठची लहान सून मोठी चाणाक्ष आणि बुद्धिमान आहे. जेव्हा शेठ तुम्हाला तो हिरवा बांबू देत होता तेव्हा त्याची लहान सून त्यातून हिरवी पाने तोडून आपल्या काळ्या गाईला खाऊ घातली होती. यामुळे त्याच्या खुशा आणि सुख समृद्धी त्याच्या घरातच राहिली.
परंतु तुम्ही चिंता करू नका, तुमची मदत मी करेन. मग साधू महाराज पुढे म्हणतात, पुरोहितजी, आता तुम्हाला सेठच्या घरी जावे लागेल आणि त्याच्याकडून त्याची काळी गाय मागून आपल्या घरी आणावी लागेल. जशी तुम्ही त्याची काळी गाय आपल्या घरी आणून ठेवाल तसेच काही दिवसात शेठच्या घरात दुःख तपली येण्यास सुरुवात होईल आणि तेव्हा सेठ तुम्हाला निमंत्रण निश्चित पाठवेल. आता तो कुलपुरोहित एकदा पुन्हा प्रसन्न होतो आणि साधू महाराजांना धन्यवाद देऊन आपल्या घरी निघतो. घरी पोचल्यावर तो विचार करतो की उद्या सकाळ होताच मी सेठच्या घरी जाईन आणि त्याच्याकडून त्याची काळी गाय मागून घेईन. त्यानंतर मी पाहीन की सेठ कसा इतका सुखी राहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो कुलपुरोहित स्नान करून सर्वप्रथम सेठच्या घरी पोचतो. सेठ आपल्या घराचे दार उघडतो आणि पाहतो की कुलपुरोहित आला आहे. सेठ त्याला आत घेतो आणि स्वादिष्ट भोजन करवतो. त्यानंतर सेठ विचारतो, सांगा पुरोहितजी, आज तुम्ही कसे आले? कुलपुरोहित म्हणतो, सेठजी, मी मोठ्या दुःख क्लेशात आहेत. खरी तर माझ्या घरी जी गाय आहे तिने दूध देणे बंद केले आहेत आणि माझ्या मुलांना दूध मिळत नाहीत. अनेक दिवसापासून माझ्या मुलांनी दूध प्यायले नाहीत. यासाठी मी तुमच्याकडून मदत घेण्यासाठी आलो आहे. जर तुम्ही मला आपली काळी गाय दिलीत तर तुमची मोठी कृपा होईल. पुरोहिताच्या अशा दुःखभरी गोष्ट ऐकून सेठ विचार करतो, चला, काही हरकत नाहीत, हे आमचे कुलपुरोहित आहेत. जर आम्ही त्यांचे भले करू तर हे पुण्याचे काम होईल. असे विचार करूनच सेठ म्हणतो, पुरोहितजी, तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला आपली काळी गाय देतो. इतके म्हणून सेठ गाय घेण्यासाठी आपल्या घराच्या अंगणात जातो आणि गाय घेऊन पुरोहिताला देण्यासाठी निघतो. तेव्हा सेठची लहान सून येऊन सेठला थांबवते आणि म्हणते, बाबा, तुम्ही ही गाय कुठे घेऊन चालला आहात? सेठ सांगतो, सुनबाई, आमचे कुलपुरोहित आले आहेत आणि त्यांची गाय दूध देत नाहीत म्हणून ते आमची काळी गाय घेण्यासाठी इच्छितात. मी ही गाय त्यांना देण्यासाठी चाललो आहे. तेव्हा सेठची लहान सून म्हणते, बाबा, तुम्ही थोडा वेळ थांबा, मी आत्ता येते. मग ती आत जाते आणि एक पांढऱ्या रंगाची चादर घेऊन येते. ती त्या चादरीने काळ्या गायीचे अश्रू पुसते आणि चादर आत ठेवते. मग ती म्हणते, बाबा, आता तुम्ही जा आणि ही गाय पुरोहितजींना देऊन टाका. त्यानंतर सेठ काळी गाय घेऊन पुरोहितजीकडे जातो आणि म्हणतो, घ्या पुरोहितजी, ही राहिली तुमची काळी गाय. ती घेऊन जा आणि आपल्या मुलांना दूध पाजा. गाय पाहून पुरोहित मोठा प्रसन्न होतो आणि तिला घेऊन ताबडतोब आपल्या घरी निघून जातो. आता तो आपल्या घरी पोहोचून ती काळी गाय बांधतो आणि विचार करतो की सेठ लवकरच त्याला आपल्या घरात हवन पूजनासाठी बोलावे, कारण त्याचे जीवन लवकरच दुःखाने घेरले जाणार आहे. आता तो कुलपुरोहित शेठच्या बोलावण्याची वाट पाहू लागतो आणि वाट पाहत पाहत एकदा पुन्हा त्याला 3 महिने उलटतात. 3 महिने उलटल्यानंतर कुलपुरोहित एकदा पुन्हा साधू महाराजांच्या कुटीत पोहोचतो आणि म्हणतो की, साधू महाराज, यावेळीही मी तुमच्या सांगण्याप्रमाणे शेठकडून काळी गाय घेऊन आलो आहे, परंतु तरीही सेठने मला आपल्या घरात हवन पूजनासाठी बोलावले नाही. सेठचे जीवन अजूनही मोठ्या सुखाने कटत आहेत. त्याच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख तपलीक नाही. तेव्हा साधू महाराज एकदा पुन्हा आपले डोळे बंद करतात आणि आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात. साधू महाराज म्हणतात, हे पुरोहितजी, त्या शेठची लहान सून खूप चाणाक्ष आहेत. आम्ही जितके विचारले होते त्यापेक्षा ती जास्तच चाणाक्ष आहेत. ती सर्व विद्या जाणते. शेठची सून मोठी बुद्धिमान आहे. जेव्हा तुम्ही सेठकडून काळी गाय मागण्यासाठी गेला होतात तेव्हा तिने त्या पांढऱ्या चादरने गायीचे अश्रू पुसले आणि आपल्याकडे ठेवले होते, ज्यामुळे सुख समृद्धी त्याच्या घरातच राहिली. आता ही गोष्ट ऐकून कुलपुरोहित मोठा चिंतित होतो. तो विचार करतो की जोपर्यंत ही लहान सून राहील तोपर्यंत सेठचे जीवन सुख समृद्धीने भरलेले राहील. पुरोहित म्हणतो, हे साधू महाराज, आता मला काय करावे लागेल? तेव्हा साधू महाराज म्हणतात, पुरोहित, आता तुम्ही सेठच्या घरी जा आणि सेठ करून ती पांढरी चादर कशाही प्रकारे मागून आपल्या घरी आणून ठेवा. जर तुम्ही असे केले तर निश्चितच सेठचे जीवन बदलून जाईल आणि त्याच्या घरात भांडणतंटा आणि गृहक्लेश होऊ लागतील. साधू महाराजांना धन्यवाद देऊन तो कुलपुरोहित आपल्या घरी निघून जातो. घरी जाऊन तो कुलपुरोहित निर्णय करतो की उद्या सकाळ होताच तो एकदा पुन्हा शेठच्या घरी जाईल आणि कशाही प्रकारे पांढरी चादर मागून घेईल. दुसरा दिवस उलटताच तो पुरोहित सकाळी उठताच मोठा प्रसन्न होतो आणि विचार करतो की आज तर शेठकडून त्याची पांढरी चादर मागून त्याचे जीवन दुःखाने भरून टाकेल. आता कुलपुरोहित शेठच्या घरी जातो आणि जाऊन शेठला म्हणतो,
शेठजी, माझी पत्नी दररोज मंदिरात कीर्तन आणि भजन करण्यासाठी जाते, परंतु मंदिरात बसण्यासाठी तिच्याकडे कोणतीही चांगली चादर नाही. ती खाली फरशीवर बसते आणि तसे करताना पाहून मला चांगले वाटत नाही. जर तुम्हाला कोणतीही तकलीफ नसेल तर काय तुम्ही एक चांगली पांढरी चादर देऊ शकता, ज्यामुळे माझी पत्नी चादर अंतरून मंदिरात बसू शकेल. कुलपुरोहिताच्या अशा गोष्टी ऐकून सेठ म्हणतो, अरे पुरोहितजी, तुम्ही चिंता करू नका. आमच्या घरात एक खूप चांगली पांढरी चादर ठेवली आहे. थांबा, मी आता आपल्या सुनेला सांगून तुम्हाला देतो. आता शेठजी आपल्या लहान सुनेला बोलावतात आणि म्हणतात, सुनबाई, आपल्या घरात जी पांढरी चादर आहे ती आणून पुरोहितजींना दे. आपल्या सासऱ्याच्या गोष्टी ऐकून ती लहान सून आत जाते आणि तीच पांढरी चादर काढते जिच्याने तिने गायीचे अश्रू पुसले होते. तिच्या चादराचा एक धागा तोडून आपल्या तोंडात भरते आणि ते खाऊन टाकते. चादरचा धागा खाल्ल्यानंतर ती लहान सून चादर घेऊन पुरोहितजींना देते. लहान सुनेकडून चादर घेऊन पुरोहितजी हसत हसत आपल्या घरी निघून जातात आणि घरी जाऊन विचार करतात की आता तर सेठ मला लवकरच आठवेल. आता सेठची वाट पाहत पाहत तो कुलपुरोहित अनेक महिने वाट पाहत राहतो. हळूहळू 1 महिना उलटतो, त्यानंतर 2रा महिना देखील निघून जातो आणि 3रा महिना देखील निघून जातो. आता वाट पाहत पाहत पुरोहित थकतो आणि पुन्हा एकदा साधू महाराजांकडे जातो. साधू महाराज म्हणतात, या पुरोहितजी, सांगा कसे आहात. तेव्हा पुरोहितजी म्हणतो, अरे साधू महाराज, तुम्ही मला जे करायला सांगितले ते मी सर्व काही केले, परंतु तो सेठ अजूनही आपले जीवन मोठ्या आरामानेच जगत आहेत. त्याच्या जीवनात कोणतेही दुःख क्लेश नाहीत. त्याच्याकडे धनाची कोणतीही कमतरता नाही. साधू महाराज एकदा पुन्हा आपले डोळे बंद करून आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात आणि पुरोहिताला सांगतात, पुरोहितजी, आता आम्हाला वाटते की तू लहान सून जोपर्यंत त्याच्या घरात राहील तोपर्यंत आम्ही तुम्हाला त्याचे काहीही बिघडू शकणार नाही. तुम्हाला पांढरी चादर देण्यापूर्वी त्याच्या सुनेने त्यातून एक धागा काढून खाऊन टाकला होता, ज्यामुळे सुख समृद्धी आणि धनाचे सुख त्याच्याकडेच राहिले. आता तुम्हाला काहीही करून शेठजींची लहान सून त्याच्या घरातून बाहेर काढावी लागेल. जर तुम्ही एकदा लहान सुनेला घरातून बाहेर काढले तर मग शेठच्या जीवनात क्लेशच क्लेश येतील आणि त्याचे जीवन दुःखाने घेरले जाईल. मित्रांनो, मग त्या पुरोहितालाही समजले की लहान सुनेच्या राहण्याने तो काहीही करू शकणार नाही. त्यामुळे तो आपल्या घरी जातो आणि सेठच्या घरातून त्याची लहान सून बाहेर काढण्याचा उपाय शोधू लागतो. 2ऱ्या सकाळी कुलपुरोहित शेठच्या घरी जातो आणि मोठ्या चिंतित अवस्थेत जाऊन म्हणतो, शेठजी, तुमची सुरक्षा माझी जबाबदारी आहे आणि मला तुमची सुरक्षा धोक्यात दिसत आहे. तुमच्यावर मोठा संकट येणार आहे. तुमचे जीवन दुःखाने घेरले जाणार आहे. तुमच्या व्यापारात तुम्हाला मोठा नुकसान होणार आहे आणि तुमच्या घरात मोठी विपत्ती येणार आहे. कुलपुरोहिताच्या अशा गोष्टी ऐकून तो सेठ घाबरतो आणि मोठा चिंतित होतो. सेठ म्हणतो, पुरोहितजी, हे तुम्ही काय म्हणत आहात. तुम्ही आम्हाला सांगा की या विपत्तीपासून वाचण्याचा काही उपाय आहे का. तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही अवश्य करू. मग पुरोहित समजतो की हा सेठ त्याच्या जाळ्यात फसलाच आहे. पुरोहित पुढे म्हणतो, सेठजी, तुमची लहान सून तुमच्यावर मोठा धोका आहे. जोपर्यंत ती या घरात राहील तोपर्यंत तुमच्यावर संकट राहील. म्हणून मी तर म्हणतो की तुम्ही आपली लहान सून आपल्या घरातून बाहेर काढून टाका, कारण तिच्यामुळेच तुमच्यावर इतका मोठा धोका मंडरत आहे आणि तुमचे जीवन संकटात आहे. पुरोहिताच्या अशा गोष्टी ऐकून तो शेठजी त्याच्यावर विश्वास करतो. शेठजी म्हणतात की पुरोहितजी, तुम्ही जसे सांगाल तसे मी करेन. तुम्ही सांगा की मला आपली सून घरातून कशी बाहेर काढावी. पुरोहितजी म्हणतात, सेठजी, तुम्ही ताबडतोब काहीही करून आपली सून घरातून बाहेर काढून टाका. इतके म्हणून ते आपल्या घरी निघून जातात आणि सेठजी चिंतेत बुडतात. ते विचार करतात की माझी सून तर मोठ्या चांगल्या स्वभावाची आहे, माझी इतकी सेवा करते, मी तिला आपल्या घरातून कशी बाहेर काढू. मग शेठजी विचार करतात की ती माझ्यासाठी धोका देखील आहे आणि तिच्यामुळे माझ्या कुटुंबावर विपत्ती येऊ शकते. हा विचार करून शेठजी आपल्या सुनेकडे जातात आणि आपल्या लहान सुनेशी म्हणतात, सुनबाई, आजच तू माझ्या घरातून निघून जा. तुझे या घरात राहणे आता योग्य नाही. तुझ्यामुळे आमच्या घरात विपत्ती येणार आहे. ती आपल्या सासऱ्याच्या अशा गोष्टी ऐकून सर्व समजते की निश्चित पुरोहितजींनी माझ्या सासऱ्याचे कान भरले आहेत. ती सून म्हणते, ठीक आहे बाबा, जर तुम्ही हेच इच्छित असाल तर मी या घराला सोडून जाते. मग आपल्या पत्नीला घर सोडून जाताना पाहून सेठचा लहान मुलगा देखील म्हणतो, बाबा,
जर माझी पत्नी या घरात राहू शकत नसेल तर मी देखील राहणार नाही. मी देखील आपल्या पत्नीसोबत घर सोडून जात आहे. आता ती पत्नी आणि पती दोघे सेठजींचे घर सोडून एका शहरात जातात आणि भाड्याच्या घरात राहू लागतात. काही दिवसांनी ते आपला नवीन धंदा सुरू करतात. सेठची लहान सून जी मोठी बुद्धिमान होती, त्यामुळे त्याचा धंदा खूप चांगल्या प्रकारे चालू लागतो. त्यांचा व्यापार मोठा बनतो आणि लहान मुलगा आणि त्याची पत्नी दोघे मोठे धनवान होतात. ते शहरात आपले घर देखील विकत घेतात. इकडे सेठचे घर बर्बाद होत चाललेले होते. घरात भांडण तंटा होऊ लागले होते. सेठच्या 2 सुनांचा आपापसात खूप झगडा होत होता आणि सेठचे 2 मुले व्यापाराकडे अजिबात लक्ष देत नव्हते. सेठचे 2 मुले वाईट संगतीत पडले होते आणि कुलपुरोहित हवनपूजनाच्या बहाण्याने सेठ करून सारा धन लुटून घेत होता. हळूहळू पुरोहित सेठला पूर्णपणे लुटतो आणि सेठचे सर्व धन घेऊन आपल्या घरी नेतो. आता सेठची स्थिती खूप वाईट झाली होती. सेठच्या घरात खाण्यापिण्याचे लाले पडले होते. भोजन नव्हते, घालण्याचे कपडे नव्हते. आपली अशी स्थिती पाहून सेठ एक दिवस विचार करत बसतो आणि गहन विचार केल्यानंतर त्याला समजते की ज्या दिवसापासून माझी लहान सून या घराला सोडून गेली आहे, त्या दिवसापासून या घराची स्थिती वाईट ते वाईट होत चालली आहे. सेठलाही समजले होते की त्याची लहान सूनच आहे जी त्याच्या घराला वाचवू शकते. शेठ ताबडतोब धावत शहरात जातो आणि आपल्या लहान मुलाच्या घरी जाऊन आपल्या लक्ष्मी स्वरूप सुनेची क्षमा मागतो. सेठ आपल्या सुनेच्या चरणावर पडून म्हणतो, सुनबाई मला माफ कर. मी पुरोहिताच्या गोष्टीमध्ये येऊन तुला घरातून बाहेर काढले, परंतु तू तर साक्षात लक्ष्मी आहेस. जोपर्यंत तू माझ्या घरात होतीस तोपर्यंत घरात सुख शांती राहिली होती आणि जेव्हापासून तू घर सोडून गेलीस तेव्हापासून घरात गृहक्लेश होत आहेत, भांडण तंटा होत आहेत आणि आम्ही मोठे धनहीन झालो आहोत. सासऱ्याच्या अशा गोष्टी ऐकून लहान सून म्हणते, बाबा तुम्ही चिंता करू नका. मी आत्ता आपल्या घरी परत येते. हे देखील माझे घर आहे आणि ते देखील माझे घर आहेत. मी आधीच जाणून होते की पुरोहितजींनी तुमचे कान भरले आहेत आणि तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही मला घरातून बाहेर काढा. संसारात अनेक लोक असतात जे दुसऱ्यांच्या खुशीत मस्करी करतात आणि त्यांना बर्बाद करू इच्छितात, परंतु हे आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणत्या गोष्टीमध्ये येतो, कसे निर्णय घेतो आणि आपले घर कसे चालवतो. जर आपण चुकीच्या लोकांच्या गोष्टीमध्ये येऊन आपल्याच घराला तोडू तर अवश्य आपल्या घराचा नाश होईल. इतके ऐकून सेठ आपल्या सून आणि मुलाला घेऊन आपल्या घरी परत येतो. सून घरात येते आणि त्यानंतर काही दिवसांनी शेठ पुन्हा प्रगती करू लागतो. शेठचा व्यापार पुन्हा चालू लागतो आणि त्याच्या घरात अन्नधान्याचे भांडार भरू लागतात. कुटुंबातील सर्वजण मिळून जुळून राहू लागतात आणि सर्वांमध्ये प्रेम आणि स्नेह वाढू लागतो. मग भगवान भोलेबाबा माता पार्वतीला म्हणतात, हे देवी. एक दिवस सेठची लहान सून शेठला म्हणते, बाबा आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. ज्या घरात या 3 लोकांची चालते ते घर लवकरच बर्बाद होत जाते. सेठ विचारतो, सुनबाई ते 3 लोक कोण आहेत? लहान सून सांगते, बाबा लक्षपूर्वक ऐका. नंबर 1, बिघडलेला मुलगा. ज्या घरात बिघडलेला मुलगा असतो, जो वाईट संगतीत पडतो आणि त्याची गोष्ट घरात मानली जाते, तर त्या घराचा निश्चितच सर्वनाश होतो. नंबर 2, जिद्दी आणि लोभी स्त्री. ज्या घरात स्त्री लोभी आणि जिद्दी असते त्या घरात कधीही धन राहत नाही आणि ते घर कंगाल बनते. नंबर 3, ज्या घरात मुखिया बाहेरच्या लोकांच्या गोष्टीमध्ये येतो आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे चालतो, तर त्या घराचा सर्वनाश होतो. लहान सून पुढे म्हणते, बाबा ज्या प्रकारे तुम्ही पुरोहिताच्या गोष्टीमध्ये आलात त्याच प्रकारे जर घराचा मुखिया बाहेरच्या लोकांच्या गोष्टी मानून आपल्या घराचे निर्णय करतो तर त्याचे घर अवश्य नाश पावते. इतके ऐकून सेठ आपल्या सुनेच्या गोष्टी समजतो. जेव्हा व्यापाराने ही कहाणी पूर्ण ऐकली तेव्हा त्याला सर्व समजले. तो आपल्या मुलाला योग्य शिक्षण देतो आणि मुलाच्या सांगण्याप्रमाणे चालणे बंद करतो. आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ.